अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या राहाता तालुक्यात शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटातील कार्यकर्त्यांमध्ये टोकाची चकमक उडाल्यानं मोठा तणाव निर्माण झालाय। शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नीलम गोऱ्हे यांनी दिल्लीतील एका साहित्य संमेलनात पक्षांतर्गत नियुक्त्यांवर गंभीर आरोप केले होते। त्यावर खासदार संजय राऊत यांनी परखड प्रतिक्रिया दिली। या विधानांमुळे शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली होती। याचा निषेध नोंदवण्यासाठी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी राहाता येथे आंदोलन पुकारलं। याचवेळी उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनीही संजय राऊत यांच्या प्रतिमेला अपमान करणाऱ्या कृतीची माहिती मिळाल्यानं तेही आंदोलनस्थळी दाखल झाले आणि वातावरण तापलं। शिंदे गटाच्या आंदोलनाच्या ठिकाणी ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमकपणे पोहोचल्यानं दोन्ही गटांमध्ये जोरदार घोषणाबाजी सुरू झाली। कार्यकर्त्यांची संतप्त प्रतिक्रिया आणि आक्रमक भूमिका पाहता काही काळासाठी परिसरात मोठा तणाव निर्माण झाला। सुदैवानं राहाता पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत दोन्ही गटांना शांत करण्याचा प्रयत्न केला। पोलिसांनी आंदोलकांचे निवेदन स्वीकारलं आणि परिस्थिती नियंत्रणात आणली। त्यांनी स्पष्ट इशारा दिला, जर कोणत्याही गटानं कायदा हातात घेतला तर कडक कारवाई केली जाईल। पोलिसांच्या त्वरित कृतीमुळे पुढील संभाव्य मोठा संघर्ष टळला।